मकर संक्रांतीच्या दिवशी ना आमच्याकडे अशा प्रकारे ओसे घेतले जातात। पण त्या अगोदर सकाळी मला इथं पुरणपोळी बनवायची होती। आता गावाला ना कुठलाही सण असेल ना तर गोडाधोडामध्ये पुरणपोळीच बनवली जाते। त्यानुसार मी सुद्धा पुरणपोळ्या बनवायला घेतल्या। सगळ्यात अगोदर डाळ शिजवून घेतली, त्यानंतर आमटी फोडणीला दिली, सोबतच कणिक सुद्धा मळून घेतली आणि आता इथं पुरण सुद्धा मला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं होतं। पण तोपर्यंत या दोघांचं असं खेळणं चालू होतं। मग नंतर म्हटलं चला पोळ्या पण लगेच करून घेऊया। आता इथं ना गव्हाच्या पिठाच्या पोळ्या आम्ही करतो, मस्त अशा मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या पोळ्या लगेच करून घेतल्या मी। त्यानंतर लगेच ताट सुद्धा नैवेद्याचं वाढून घेतलं, घरातल्यांची सगळ्यांची जेवणं झाली आणि त्यानंतर माझी सुद्धा तयारी सगळी करून घेतली आणि नंतर मी आली इथे मंदिरामध्ये। आता इथं मला ना ओसे घ्यायचे होते, याला विडे घेणे असं सुद्धा म्हणतात। 5 सवासणींना बोलवून हळदी कुंकू देऊन हे विडे ना आपल्या ओटीमध्ये घातले जातात, मस्त उखाणे वगैरे घेतले जातात। त्यानंतर ना तुळशीला सुद्धा नमस्कार केला आणि त्यानंतर घरी आले। तर चला असा होता आजचा दिवस, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।